तर मी नारायणगडावर ज्या पायऱ्या ॲक्च्युअल गडाला लागतात तर त्याच्यात थोडंसं खाली राईट साईडला ही देवदत्ता गुफा लागते. तर म्हणतात की इथपासनं शिवनेरीपर्यंत ही गुहा आहे, पण त्याचे ॲक्च्युअल ठोस पुरावे असे नाही आहेत. तर आपण बघूयात की आत जाऊन कसं आहे. हा इथला मार्ग आहे जो आता या मगाशी लोकांनी सांगितलं की हा बुजवला आहे. तर इथे पण मागे अजूनही बरंच काय काय इथे. तर हे म्हणतात की हा एक दरवाजासारखं आहे आणि इथनं ते भुयार असावं. आता हे का बुजवलं आहे, कोणी बुजवलं आहे काही सांगता येत नाही, पण जर पुढे जाऊन कोणी त्याला एक्सकवेट केलं तर याची उत्तरं नक्कीच मिळतील. सो वेलकम बॅक. मी आता नारायणगडावर आहे. तर रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्ही इकडे नाईट ट्रेक करून वर आज झोपायला आलो इथल्या मंदिरात. नारायणगड हा नारायण गावाच्याहून फक्त 8 किलोमीटर लांब आहे आणि गडाची वाडी नावाचं एक गाव आहे इकडे छोटूसं खाली, ते त्याचं बेस विलेज आहे. आम्ही खाली जिथे पार्किंग केलं तिथे मुकाई देवीचं टेम्पल होतं आणि तिथनं आम्हाला वर चढायला साधारण एक 20-1 मिनटं लागली. फार काही अवघड ट्रेक नाही आहे कारण वरपर्यंत कंप्लीट जिना आहे, कोणीही इझिली येऊ शकतं. नारायणगड हा या जुन्नर पट्ट्यातला शेवटचा गड आहे असं म्हणू शकतो. पहिला गड म्हणजे मे बी जीवधन नाणेघाट आणि तिथनं गडांची लाईन चालू होते तर ती या गडाला येऊन संपते आणि इथनं मग तो अख्खा हायवे लागतो. तर हे जे मंदिर आहे जिथे आम्ही आज झोपणार आहोत त्या मंदिराचं नाव हस्तमाता मंदिर आहे. ती हस्तमाता देवी आहे आपली. आणि ह्या गडावर 2 ते 3 मेजर टाकी आहेत आणि हे मंदिर हे जर सोडलं तर चढताना दगडात कोरलेले काही स्टेप्सही दिसतात. तर त्या स्टेप्स ह्या 3 गोष्टी सोडल्या तर ह्या गडावर फारसं बाकी काही नाही आहे. इथल्या टाक्यांपैकी 2 टाक्यांची नावं अशी आहेत की नारायण टाका आणि चांभार टाका. इथनं व्ह्यू खूप छान मिळतो. इथनं उद्या आम्हाला सनराईजही खूप छान मिळेल. हा गड तसा बऱ्यापैकी जुना आहे, पण हा असं म्हटलं जातं की हा पेशव्यांनी रिबिल्ड केला आणि त्यानंतर सयाजी पोवार यांच्या हाताखाली हा गड होता. साधारण एक 1800 आय थिंक पेशव्यांनी इंग्रजांना हा गड सरेंडर केला आणि त्यानंतर हा गड आहे तसाच आहे. सकाळचे 7 वाजलेत. आमची खूप छान झोप झाली तिकडे मंदिरात आणि आम्ही गडावर चढल्या लेफ्ट साईडचा आता एरिया एक्सप्लोअर करतो आहे. तर लेफ्ट साईडला आम्हाला काही टाकी, इथे काही इमारतींचे अवशेष मिळालेत जे पूर्ण झाडांनी कव्हर्ड आहेत, पण 2 शिल्पं आम्हाला बघायला मिळाली. एक गणपतीचा आणि एक कुठला तरी प्राणी कोरला आहे, पण ते काही कळत नाही एक्झॅक्टली काय आहे. हे आत्ता पूर्णपणे इथे पार कॅक्टस आणि काय झाडं आली आहेत. जर इनकेस हे साफ केलं आणि थोडंफार एक्सकवेट केलं खालनं खणून तर अजूनही बरंच काय इकडे निघेल असं मला वाटतं. तर मी चांभार टाकायला पोचलो आहे आणि इथे आम्ही आता मोजले तर 7 टाकी आहेत टोटल. हे माझ्या मागचं जे मोठं दिसतंय तर ते एक नाही तर ते 3 टाकी आहेत. त्याच्यामधले जे 2 कंपार्टमेंट्स आहेत ते तुटलेत आणि आम्ही आता इथे याच्या आधी नारायण टाका पण पाहिलं. तर नारायण टाका ह्या टाक्याच्या बरोबर गडाच्या त्या साईडला आहे, एक ॲप्रॉक्झिमेट लोकेशन सांगायचं झालं तर. आणि ते इतकं इझिली ॲक्सेसिबल नाही आहे, त्यामुळे जी मागची जी पाऊलवाट आहे गडाची त्यांनी चालत गेलं तर ते मिळतं. इथला जो भुयारी मार्ग होता तो आम्हाला मिळेल असं वाटलं नव्हतं, कारण तो इतका ऑड ठिकाणी आहे की तिथे इतके इझिली कोणी जाणारच नाही. पण इथे गड संवर्धन करणारी काही लोक आहेत तर ते आत्ता जस्ट पाठी लावत होते आणि मी वाचलं त्याच्यात भुयारी मार्ग. म्हटलं आईला इथे रस्ता, त्याच्यामुळे त्यांच्यामुळे मला हा मार्ग मिळाला, नाही तर काही शक्य नव्हतं. आज हा मिसच झाला असता. आता आम्ही नारायणगडाची जिने उतरायला लागले. इथनं उतरायला हार्डली 10 मिनटं लागतात
आणि मी असं म्हणू शकतो की आमचा 100% गड बघून झाला आहे. कारण इथला भुयारी मार्ग, वाड्याचे अवशेष, सगळ्या टाक्या, मंदिरं, बुरुज हे सगळं आमचं बघून झालं आहे. तर तुम्ही आता ते व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. आणि जर इनकेस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.